नमस्कार मंडळी. एकदा जर माझ्या या पद्धतीने तुम्ही कढी बनवली ना तर अजिबात तुमची कढी ही फुटणार नाही. छान एकसंध अशी तयार होणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे. सर्वात अगोदर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. ते मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यामध्येच आता लसूण पाकळ्या घातल्या, तर 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. नंतर मिक्सरला बघा हे असं जाडसरच वाटून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही, म्हणजेच आपल्याला इथे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा तयार करून घ्यायचा. तर आज मी ना ताकाची कढी बनवते. त्यासाठी 10 रुपयाचं एक पॅकेट घेतलं. तर आपल्या चॅनलवर ना दह्याची सुद्धा कढी बनवून दाखवलेली आहे. ती जर तुम्ही बघितली नसेल तर ती रेसिपी नक्की बघा. आता ह्या ताकामध्ये ना 2 छोटे चमचे बेसन घालायचं. पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजूनच 2 चमचे बेसन घेतलं आहे. आता यातच मी हळद पावडर घालणार आहे, तर पाव चमचा हळद पावडर घातली. आता हे विक्सच्या मदतीने ना चांगलं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जे बेसन आपण यात वापरलं ना ते चांगलं ताकामध्ये मिक्स होईल. अजिबात गाठी राहणार नाही, व्यवस्थित हे मिक्स होईल. तर चमच्याने करून घ्या किंवा असं विक्सर असेल तुमच्याकडे तर त्या विक्सच्या मदतीने करून घ्या, म्हणजे यामध्ये अजिबात गाठ राहणार नाही. असं केल्याने आपली ताकाची कढी सुद्धा छान एकसंध अशी तयार होते. तर बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे, चांगलं एकसंध दिसतंय. कुठेही बेसन आणि ताक वेगळं दिसत नाही, चांगलं एकजीव झालेलं आहे. आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं. तर इथे मी तेलाची फोडणी देते. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तेल किंवा तूप घाला. आणि आता तेल गरम झालं की जिरा आणि मोहरी घालायचं. तर दोन्ही मी पाव चमचा इतकं घातलं. आता कढी आहे म्हटल्यावर कढीपत्ता भरपूर असा घालायचा, कारण कढीपत्त्याशिवाय कढी ही अपूर्णच आहे, त्यामुळे भरपूर असा कढीपत्ता घातला. आता कढीपत्ता छान तडतडलाय बघा. आता यामध्ये ना थोडीशी हिंग पावडर घालूया. तर हिंग सुद्धा मी तेलातच घातलेला आहे, म्हणजे त्याचा खमंग असा फ्लेवर येतो. आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या घातल्या. आणि बघा आता सुरुवातीला आपण जो ठेचा बनवून घेतला होता ना तो ॲड करायचा आणि तेलामध्ये छान खमंग असा भाजून घ्यायचा. तर आता गॅसची फ्लेम बारीक आहे आणि बारीक आचेवरच व्यवस्थित हे आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हे घातलेली जी फोडणी आहे ना ती जळणार नाही. सोबतच यामध्ये ना मी 5 ते 6 मेथी दाणे सुद्धा घातले आहे बघा. तर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरी देखील चालेल, पण छान असा फ्लेवर येतो म्हणून मी यामध्ये ॲड केलेला आहे. आणि जे आपलं ताकाचं मिश्रण आहे बघा, बेसन मिक्स केलेलं, ते संपूर्ण यामध्ये ॲड करायचं. आणि वरतून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे, त्यामुळे काय होईल, मस्त दाटसर आपली ही कढी तयार होणार आहे. आणि या ठिकाणी बघा, कढी जर तुम्हाला आंबट हवी असेल ना किंवा ताक हे आंबट नसेल तर यामध्ये ना लिंबू पावडर म्हणजेच लिंबू सत्व, सायट्रिक ॲसिड थोडंसं घालायचं. ते घातल्यामुळे कढी बघा छान आंबट अशी तयार होते. जर तुम्हाला आंबट कढी हवी असेल ना तर ही ट्रिक वापरा, त्याने मस्त अशी आंबटसर ही कढी तयार होते. आता वरतून चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. आणि मध्यम आचेवर आता कढी ना छान उकळून घ्यायची आहे. तर बघा इथे तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता, म्हणजे मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी ताकाची कढी तयार होईल. तर आता मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं कढी मी छान अशी उकळून घेतली. गॅस बंद करते. आता तुम्हाला कढी दाखवते. अजिबात आपली कढी ही फुटलेली नाही, छान अशी एकसंध झालेली आहे बघा. आमच्याकडे पातळ अशी कढी आवडते. तुम्हाला जर घट्ट कढी आवडत असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक करून घ्या. साखरेऐवजी यामध्ये गुळाचा वापर करा. तर बघा इथे आपली ताकाची एकसंध अशी न फुटणारी कढी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला माझी ही आंबट कढी बनविण्याची ट्रिक कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तयार होणारी कढी नुसती सुद्धा तुम्ही पिऊ शकता किंवा चपाती भाकरी सोबत चुरून खाऊ शकता आणि भाताबरोबर तर एकच नंबर लागते. तर नक्की ट्राय करून बघा.